फार फार वर्षांपूर्वी शरयू नदीच्या काठावर कोसल या सुंदर प्रदेशात अयोध्या नावाची नगरी होती. ही नगरी मनूने निर्माण केली होती, तरीही ती देवतांची नगरी वाटत होती. तिथलं वातावरण अत्यंत पवित्र होतं. ऐश्वर्य संपन्न अशा अयोध्येतील रहिवासीही वृत्तीने पवित्र, धार्मिक, नीतिसंपन्न होते. या प्रजाजनांची काळजी घेणारा बुद्धिमान आणि न्यायप्रिय राजा अयोध्येवर राज्य करत होता, राजा दशरथ. वैवस्वत मनूचा पुत्र इक्ष्वाकू याच्या कुळात जन्मलेला तो सूर्यवंशी राजा होता. प्रजेचा, जनसामान्यांचा मुकुटमणी असलेला दशरथ राजा अंतःकरणात मात्र दुःखी होता. राजा दशरथ आणि त्याच्या 3 भार्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी एक शल्य घेऊन जगत होते. ते म्हणजे राजाचा वंश पुढे चालवण्यासाठी त्यांना मूलबाळ नव्हते. दशरथ राजाच्या या चिंतेचं निवारण करण्यासाठी त्याचे गुरु वसिष्ठ पुढे आले. ते राजाला म्हणाले, राजन, अपत्य प्राप्तीसाठी आपण अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करावा. यासाठी तुम्ही प्रसिद्ध ऋषी ऋष्यशृंग यांच्याकडे जावे आणि त्यांना हा यज्ञ संपन्न करण्याची विनंती करावी. वाल्मिकी रामायणातील संदर्भानुसार त्याचवेळी सगळे देवी देवता विश्वनिर्माता ब्रह्मदेव यांच्याकडे गेले. ते ब्रह्मदेवांना म्हणाले, ब्रह्मदेवा, राक्षसांचा राजा रावण याचा अन्याय दिवसागणिक वाढतच चालला आहे. या राक्षसाचा निपात करण्यासाठी आपण श्री विष्णूंना विनंती करावी. ब्रह्मदेवांनी समस्त देवगणांची इच्छा विष्णूपर्यंत पोहोचवली. श्री विष्णूंनी राजा दशरथाच्या 4 पुत्रांच्या रूपात अवतार घ्यायचं मान्य केलं. राजा दशरथाने शरयू नदीच्या तीरावर यज्ञारंभ केला. अश्वमेध यज्ञ पूर्ण होऊन पुत्रकामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली. ऋष्यशृंग ऋषींनी अग्नीत तुपाची समिधा घातली. श्री विष्णूंना आवाहन केलं. त्याबरोबर यज्ञाच्या अग्नीतून हातात सुवर्ण पात्र घेतलेली एक दिव्य आकृती प्रकट झाली. त्या पात्रामध्ये तांदूळ, दूध, मध घातलेली अमृतमय खीर होती. ती दिव्य आकृती म्हणाली, हे राजन, हे पायसदान 3ही राण्यांना खायला द्यावं. आपलं मनोरथ पूर्ण होईल. राजाने ती आज्ञा शिरसावन्य मानली. 3ही राण्यांनी खीर खाल्ली आणि विष्णू कृपेने त्या गर्भवती राहिल्या. दशरथ राजाला देवपिता आणि त्याच्या राण्यांना देवमाता होण्याचा सन्मान मिळाला आणि तो पवित्र दिवस उगवला. सृष्टीचे तारणहार श्री विष्णू मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतरण्याची वेळ समीप आली. चैत्र शुद्ध नवमीचा दिवस. सगळीकडे टळटळीत ऊन. पण राजा दशरथाच्या राजवाड्यात आल्हाददायक गारवा पसरला होता. ही आल्हाददायक हवा सगळ्यांनाच आश्वस्त करणारी होती. सूर्य माथ्यावर आला आणि दुसऱ्या प्रहरी बाळाने टाहो फोडला. श्रीरामांचा जन्म झाला. त्या बालकाला पाहून कौसल्या माता कृतकृत्य झाली. त्या 4ही दैवी बालकांच्या जन्माच्या वेळी देवांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. सगळ्या देवता आनंदल्या. संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पुत्र जन्माची वार्ता पसरली आणि अयोध्या न भूतो न भविष्यती अशा आनंद सोहळ्यात रममाण झाली. अयोध्यावासी परस्परांचे अभिनंदन करू लागले. दशरथ राजाने मुक्त हस्ताने दान केले. सगळी नगरी नृत्य, गायन, कथा, कीर्तन यात मग्न झाली. उत्सव गीत सुरूच राहिली. असा हा आनंद सोहळा अयोध्या नगरीत महिनाभर सुरू राहिला. आता थोड्याच काळात राजदरबारात बोबडे बोल ऐकू येणार होते. श्री रामचंद्र आकाशातील चंद्रासाठी हट्ट धरणार होते. त्यांच्या उरलेल्या घासासाठी पक्षी वाट पाहणार होते. कमलनयनी श्रीराम दिसामाजी आपल्या भावंडांसमवेत मोठे होणार होते. 26 मार्च रोजी श्री रामनवमीचा उत्सव आपण सगळेच मनापासून साजरा करू. रामजन्माच्या कथेचा आनंद पुन्हा पुन्हा घेत राहू. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात.
ईश्वर जेव्हा मनुष्य देहात जन्म घेतो तेव्हा तो मनुष्य देहाच्या मर्यादांचं पालन कसा करतो हे रामाच्या उदाहरणातून दिसतं. श्रीरामाने सगळ्या मानवी मर्यादांचं पालन करून आपलं अवतार कार्य पूर्ण केलं. प्रामाणिकपणा, धाडस, पावित्र्य, कृतज्ञता, सत्यनिष्ठा, तत्वनिष्ठा, जीवमात्रांबद्दल सहानुभूती, रागावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता, निडर पौरुष अशा नानाविध गुणांचा संगम रामाच्या ठायी एकवटलेला दिसतो. आपल्या आराध्याच्या गुणांवर मनन करणं, त्याच्या असंख्य गुणांपैकी काही गुण आपल्या अंगी बांधण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्या आराध्याचं खरं पूजन ठरतं. येणाऱ्या रामनवमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. जय श्रीराम.